सांगली लोकसभा निवडणूक लढण्यासाठी प्रस्थापितांच्या विरुद्ध धनधानग्यांच्या विरुद्ध विस्थापिताची लढाई लढण्यासाठी सांगलीच्या कार्यकर्त्याने या ठिकाणी मला निवडणूक लढण्याची विनंती केली आणि त्यानुसार ओबीसी बहुजन पार्टी जो पक्ष आम्ही नवीन स्थापन केला 1 महिन्याचाच पक्ष होता, त्यामुळं ही निवडणूक जी आहे त्या पक्षाच्या माध्यमातून लढवताना कुठल्याही प्रकारची आमचा कार्यकर्त्याचा संच नाही, त्याचप्रमाणे साधनसामग्री नाही. अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक आम्ही ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करणं ह्या मूळ हेतून आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढली. आणि आमचा मूळ हेतू जो होता की या निवडणुकीच्या माध्यमातून हा पक्ष जो आहे तो गावागावामध्ये पोचवणे, तो हेतू आमचा साध्य झालेला आहे. मतं भले आम्हाला कमी मिळाली असेल त्याचा आम्हाला गम नाही आहे, परंतु या निवडणुकीमध्ये आमचा प्रेझेन्स जे आहे तो आम्ही या महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे. इतर ठिकाणी सुद्धा आमचे उमेदवार उभा राहिले, त्यानेसुद्धा तो पक्ष जो आहे तो नवीन पक्ष गावागावात पोहोचवण्याचं काम जे आहे या ठिकाणी झालेलं आहे. या निवडणुकीमध्ये माझ्या गाडीवरती हल्ले झाले, दहशत माजवली गेली, आमच्या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी मज्जाव केला, हे सगळं जरी असलं तरीसुद्धा ही निवडणूक जी आहे कार्यकर्त्यांनी अतिशय नेटानं लढली. त्याबद्दल मी त्यांचा मनोपूर्वक आभार मानतो, जनतेचा मी आभार मानतो. आणि या ठिकाणी आता ही निवडणूक जी आहे ती विशाल पाटील जे आहे ते अपक्ष म्हणून लढले आणि ते त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांच्याकडून या लोकसभा मतदारसंघाची सेवा घडो अशी त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आता पुढचा लढा ह्या निवडणुकीतून आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे, आम्हाला नवीन एक अनुभव मिळालेला आहे आणि कार्यकर्त्याचं मनोबल वाढलेलं आहे. आणि म्हणून ही आता पुढची निवडणूक जी आहे खरी निवडणूक, ही लोकसभेची निवडणूक तर फक्त आमची ट्रायल होती. आता पुढची निवडणूक जी आहे ती आमची खरी निवडणूक जी आहे ती आम्ही लढणार आहोत. पूर्ण ताकदीशी आम्ही निवडणूक लढू, कार्यकर्त्याचा संच निर्माण करू, साधन सामग्री निर्माण करू. कारण ह्या निवडणुकीत आमच्याकडे वेळही नव्हता, आम्ही गावागावात पोहोचू शकलो नाही. पण यावेळी मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मात्र आमच्याकडे वेळ आहे. कार्यकर्ता संच निर्माण करू, साधन सामग्री पूर्ण ताकदीशी आम्ही लढू आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाचं जे आहे संरक्षण करणं हा मुख्य हेतू ठेवून या ठिकाणची पुढची निवडणूक जी आहे ती आम्ही लढू आणि पूर्ण ताकदीशी लढू. या ठिकाणी मराठा समाजाचे सुद्धा 288 आमदार उभा करणार अशी गोष्ट त्यांनी केलेली आहे. आणि त्यासाठी त्यांनी सगळे सोयीचा GR काढणे आणि कुणबी आणि मराठा जो आहे एकच समजून त्यांना GR काढणे, ह्या 2 मागण्या ज्या आहेत त्यांनी हे केलेल्या आहेत. पण त्या मागणीला या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे तो विरोध केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आरक्षणाची लढाई जी मतपेटीतून लढाईची जी पाळी आली तर ती सुद्धा आम्ही विधानसभेच्या माध्यमातून लढू. पण जो कोई ओबीसी हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा हा ओबीसी समाज दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र सत्तेमध्ये या ठिकाणी ओबीसीचे कार्यकर्ते जे आहेत ते तुम्हाला गेलेले दिसतील. कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला आम्ही हा धक्का लागू देणार नाही. जर शासनानं असा काही प्रयत्न केलाच तर मात्र पूर्ण ताकदीशी या शासनाचे सुद्धा आमदार पाळायचं काम जे आहे ते ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही.